सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडीत लेणे होते. त्या कलेच्या कणसात भरले, त्या कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते. प्रकाश पवार म्हणतात सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडीत लेणे होते. त्या कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते. बंद्या रुपयावाणी खणखण वाजणारे नाणे होते. अन कोकिळा ही मान डोलवी असे प्रल्हादाचे गाणे होते. कितीही सूर मिळवावा पण सूर हा लागत नाही. तुम्ही बसू नका इथे, गाडी चालवायला एवढंच काम करा. कितीही सूर मिळवावा पण सूर हा लागत नाही. कितीही ऐकली तरी भूक ही भागत नाही. कथा सत्यनारायणाची खोट हे सांगत नाही. आणि त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाजी जागत नाही. शिवाय तो पंढरीचा विठोबाई जागत नाही. आयोजकांच्या फरमाईशीनुसार गाणं म्हणत पंढरपुरात चिठ्ठीवर लिहून दे रे भाऊ. पंढरपुरात पंढरपुरात काही वाजत गाजत अन पंढरपुरात काही वाजत काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग सोन्याचं बाशिंग लगीन द्या वाजला राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवरा. पत्रिका दिल्या देशोदेशावर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवरा. लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर. टाळ मृदंगाची टाळ मृदंगाची किती हर्षानं वाजत. किती हर्षानं वाजत, किती हर्षानं वाजत. सोन्याचं बाशिंग आन सोन्याचं बाशिंग लगीन दिया वाजला.
नाही